नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. मंडळी, नारळाच्या झाडापासून झाडू कसा तयार केला जातो हे आज आपण बघणार आहोत. त्याला आपण मुगड्याचे झाडू असं पण संबोधलं जातं आमच्याकडे. आमचे बाबा नारळाच्या झाडापासून झाडू तयार करतात आणि ते बाजारपेठात विकतातसुद्धा. कारण की या नैसर्गिकरित्या तयार झालेल्या झाडूला बाजारपेठात चांगली मागणी आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. झाडू बनवताना त्यामागची मेहनत काय आहे हे तुम्हाला पाहायला पाहिजे. मंडळी, आमच्या खळ्याच्या बाजूला असलेल्या माडाच्या झाडापासून आपण झाडू बनवणार आहोत. सगळ्यात आधी आम्ही माडाच्या झाडाचं झावळ म्हणजे फांदी तोडून घेतली. आमचे बाबा या फांदीतून हिरक्या काढून घेत आहेत. हिर म्हणजे पानांमधील मधला भाग. आता हे हिर जे आहे ते आपण तासून घेत आहोत. त्यातून एक्सेस जे पानं असतात ते आपण काढून टाकतो. तर मंडळी, हिर तासून झाल्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे ते म्हणजे आता हे हिर जे आहे ते एक एक करून वेणीसारखं बांधायचं आहे. तर मंडळी, तुम्ही बघू शकता आमचे बाबा हे हिर वेणीसारखं कसं बांधतायत ते. मंडळी, ग्रामीण भागात अजूनही माडाच्या झाडूला प्लॅस्टिकच्या झाडूपेक्षा जास्त पसंती असते. कारण ती मजबूत, टिकाऊ आणि नैसर्गिक असते. प्लॅस्टिकचा वापर टाळून जैवविघटनशील झाडू वापरल्याने पर्यावरणाचं रक्षण होतं. बाजारात या नैसर्गिक झाडूला चांगली मागणी आहे. तर मंडळी, हिर वळून झालेली आहे. आता आपण झाडूचा मुगडा बांधणार आहोत म्हणजे मूठ बांधणार आहोत. आता या सुतळीपासून आपण मुगडा बांधणार आहोत. विशेष म्हणजे ही सुतळ जी आहे ना, ही सुद्धा नारळाच्या झाडापासूनच बनलेली आहे. नारळाच्या झाडाचा बराचसा उपयोग माणसाच्या जीवनात होतो. मुगडा बांधताना शेवटचं जे टोक आहे ते 4 बोटा इतका अंतर सोडायचं, जेणेकरून आपल्याला झाडूला खिळ्याला वगैरे टांगता यावं. तर मंडळी, वेणी भरून झाली की ती गुंडाळत जायची आणि ती सुद्धा फिट करून, जेणेकरून ती सुटणार नाही.
मंडळी तुम्ही बघू शकता वेणी गुंडाळताना किती मेहनत घ्यावी लागते, ताकद लावून त्याला वळावं लागते. तर मंडळी हे वेणीचं जे शेवटचं टोक आहे ना, त्याला आता आपण रशी बांधणार आहोत आणि पुन्हा एकदा गुंडाळून घेणार आहोत.
त्यानंतर मध्ये दोरी घालून ठेचावं लागतं जेणेकरून आपलं झाडू फुललं पाहिजे. तर मंडळी, माडाचं झाड आपल्याला फक्त नारळच देत नाही, तर त्यांच्या झावळांपासून तयार होणारा साधा झाडूही किती उपयुक्त असतो. कोकणात अशी पारंपरिक साधनं अजूनही आपलं स्थान टिकवून आहेत आणि हीच आपली खरी ताकद आहे. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.